नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चॅनलवर तुम्ही आपल्या पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या महिन्यापासून या योजनेमध्ये आणखीन एक बदल झालेला आहे आणि हा बदल म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलची नव्याने या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे। पहा, दिव्यांग बांधवांना आता सेपरेट हप्ता मिळणार आहे। स्वतंत्र हप्ता आता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। या अगोदर काय होत होतं, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे इतर लाभार्थी आहेत, म्हणजे कोणते लाभार्थी, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर आजारी व्यक्ती असतील, या सर्वांसोबत हप्ता दिला जात होता। एकच निधी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत होता। परंतु एप्रिल महिन्यापासून थेट आता दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून हप्ता जमा करण्यात येणार आहे। दिव्यांग सहाय्यक विभाग स्थापन करण्यात आलेला आहे दिव्यांगांसाठी। आणि जो मार्च महिन्याचा शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की मार्च महिन्यापर्यंतचे जे पैसे आहेत ते दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत दिले जाणार आहेत। परंतु पुढचा जो हप्ता आहे तो दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला शासन निर्णयाच्या माध्यमातून समजली आहे, आपण पाहिलेली आहे। त्यामुळे बऱ्याच दिव्यांग बांधवांना पहा, या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी ही अपडेट आहे। आता मार्चचा हप्ता आला असेल तुम्हाला दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून नाही, परंतु सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गतच हप्ता आला आहे। आणि आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। इथपर्यंत सर्व माहिती क्लिअर झालेली आहे। शासन निर्णय मागच्या महिन्यामध्ये स्पष्टपणे आलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्या वितरणाची आपल्याला माहिती मिळालेली आहे। आता 2 तारखा येऊ शकतात एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात। 2 तारखा कशा येणार पहा, दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना जो हप्ता देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी एक वेगळी तारीख दिली जाऊ शकते, अंदाज आहे पहा। त्याचबरोबर इतर जे लाभार्थी आहेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे इतर लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना एका वेगळ्या तारखेला पैसे मिळतील आणि दिव्यांग व्यक्तींना एका वेगळ्या तारखेला पैसे मिळतील अशी अंदाजितपणे माहिती आहे। पण आता आपल्याला तारीख कधी डिक्लेअर होणार आहे, ज्यावेळेस पोर्टलवरती ऑफिशियल नोटिफिकेशन पडेल। ऑफिशियल नोटिफिकेशन पडण्यापूर्वी शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे। पहा, शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी हप्ता वितरणासंदर्भातली जी अधिक स्पष्टता आहे ती माहिती मिळणार आहे। जाणून घेण्यास मदत होणार आहे की दिव्यांग व्यक्तींसोबतच सर्वांना एकाच तारखेला पैसे मिळतात का, 2 वेगवेगळ्या तारखांना या लाभार्थ्यांना पैसे मिळतात। आणखीन सद्यस्थितीला पोर्टलवरती मेसेज आलेला नाही, शासन निर्णय देखील निर्गमित झालेला नाही। बऱ्याच ठिकाणी तुम्ही चुकीची माहिती ऐकता आणि ठरवता की पहा आता हप्ता आपल्याला येणार आहे, शासन निर्णय आलेला आहे, तारीख आलेली आहे। तर एप्रिल महिन्याच्या संदर्भात कोणतीही आणखीन ऑफिशियल अपडेट आलेली नाही, परंतु मागच्या मार्चमध्ये जो शासन निर्णय आलेला होता, शासन निर्णयानुसार आपण पाहिलेलं होतं की दिव्यांग सहाय्यक विभागासंदर्भात त्यामध्ये आपल्याला माहिती देण्यात आलेली होती। त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की आताचा जो हप्ता आहे तो दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यक विभागाच्या माध्यमातून दिला जाईल आणि इतर लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेतील म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत हा हप्ता जो आहे तो दिला जाईल। इतर लाभार्थ्यांना, विधवा महिलांना, त्याचबरोबर आजारी व्यक्तींना, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना हा हप्ता जो आहे तो सेपरेटरित्या जमा केला जाईल अशी सद्यस्थितीला माहिती मिळत आहे। परंतु या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत शासन निर्णय आल्याच्या नंतर, नोटिफिकेशन जारी झाल्याच्या नंतर। सद्यस्थितीला पोर्टलवरती अशा पद्धतीचा कुठलाही मेसेज नाही, कुठलीही नोटिफिकेशन जारी झालेली नाही, परंतु अपेक्षित आहे या 8 दिवसामध्ये ही प्रोसेस क्लिअर होऊन जाईल। पहा की मार्चच्या हप्त्यासंदर्भात आपण पाहिलेलं होतं की थोडा उशीर झालेला होता,
पण त्या अगोदरचे 2-3 हप्ते जे आहेत ते वेळेवर जमा झालेले आहेत. म्हणजेच काय तर 1 ते 2 तारखेला त्या संदर्भातली आपल्याला माहिती मिळेल. पण त्या अगोदरच GR येईल आणि GR आल्याच्या नंतर ही संपूर्ण प्रोसेस क्लिअर होऊन जाणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी पोर्टल संदर्भात ज्या काही अडचणी असतील, ज्या काही तुमच्या समस्या असतील, तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील, त्या संदर्भात तुकाराम मुंढे साहेब यांनी स्वतः माहिती देत पोर्टलच्या सर्व शंकांचं निरसन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना विशेष करून पोर्टलवरती नोंदणी करायची आहे. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तुम्हाला तुमचं UDID कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो. दिव्यांग व्यक्तींना पोर्टलवरती कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे, पोर्टलविषयी ज्या काही समस्या असतील त्या सर्वांचं निरसन तुकाराम मुंढे साहेब यांनी स्वतः केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या, तुमच्यासाठी खूप मदतशीर असणार आहे. एप्रिलचा हप्ता जमा होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि UDID कार्ड व आधार कार्ड लिंक करून घ्या.